नमस्कार मित्रांनो, आज आपण मेनू बारमधला टेक्स्ट मेनू आणि टेबल मेनू या दोन्ही मेनूबद्दल आज माहिती घेणार आहे. कारण तर टेक्स्ट मेनू हा जरीही मोठा असला तरी टेबल मेनू एकदम छोटा आहे. आणि टेबल आणि टेक्स्ट आज दोन मेनूची माहिती घेऊन आपण नंतर टूल्स विंडोजकडे वळूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण टेक्स्ट मेनूपासून. तर टेक्स्ट मेनूवर वर्कआउट करण्याच्या पहिले काहीतरी टेक्स्ट लागणार आहे. त्यासाठी मी पहिलेच इथे टेक्स्ट मराठी आणि इंग्लिशची टेक्स्ट घेऊन ठेवलेली आहे. फक्त मी कॉपी आणि इकडे पेस्ट करायला आहे पेजवर. Ctrl+C आणि Ctrl+V केला आहे मी. ठीक आहे, आता यामध्ये आपण टेक्स्ट मेनूमध्ये जर गेलो तर पहिले जिथे पहिले जे ऑप्शन आहे त्याला तो इथे दाखवत आहे आपल्याला फॉन्ट कोणता आहे आणि कोणता चेंज करायचा आहे आपल्याला. ते इथून आपण फॉन्ट चेंज करू शकतो. आणि टेक्स्ट मेनूमधील पूर्ण माहिती इथं तुम्हाला समोर दिसत आहे तुमच्या. याला जर प्रॉपर्टी बार म्हणतात ना, प्रॉपर्टी बारमधून सुद्धा हे कामं होणार आहे. बघा, इथूनही होऊ शकते फॉन्ट चेंज आणि इथूनही होऊ शकतात. ठीक आहे, त्यासाठी हा काही एवढा मोठा पार्ट नाही आहे. फॉन्ट चेंज करणे, फिल करणे वगैरे. कलर फिल, नो फिल ह्या गोष्टीसुद्धा इनडायरेक्टली इथून कलर फिल होतो आणि इथूनही कलर फिल होतो. दाखवतं तुम्हाला अनफिलमध्ये. इथं आता कट केलं तर आपण अनफिल होणार. ठीक आहे, आता नो फिल हेअरलाईनमध्ये पाहू शकता तुम्ही. आउटलाईन दिली आहे त्याला आपण. आउटलाईनमध्ये मी दिला आहे त्याला रेड कलर. तर मी आता ब्लॅक कलर देतो, तुम्हाला आउटलाईन दिसते बघा. ठीक आहे, नो फिलमध्ये ब्लॅक कलर झाला आहे, आउटलाईनमध्ये ब्लॅक कलर झाला आहे. ठीक आहे, आता आपण ह्या ज्या गोष्टी करत आहे ह्या नॉर्मल आहे. त्यासाठी हे काय तुम्हाला परत सांगण्याची गरज नाही, कारण हा डिझायनिंगमध्ये येऊन जाणारा पार्ट आहे. ठीक आहे, आता यामध्ये AB ऑल केस, टायटल केस, स्मॉल केस. आता हे जे चॅप्टर्स आहे जे आपण मोठी ABCD लहान ABCDमध्ये बघतो. आता आपल्याला ही टेक्स्ट आहेत, ही आपल्याला जर याला कॅप्स लॉक ऑन करून अपर केसमध्ये जर लिहायचं असेल तर आपल्याला असं लिहावं लागतं. ठीक आहे, पण जर खूप सारी टेक्स्ट असेल आणि ते आपल्याला इनडायरेक्टली कन्वर्ट करायची असेल त्याला आपण इथून सरळ ABमध्ये जाऊन स्मॉल केस ऑल स्मॉल कॅप्स म्हणून ऑन करून दिलं तर पूर्ण तुम्ही जेवढी लिहिलेलं अक्षर आहे किंवा टेक्स्ट आहे ती ऑटोमॅटिकली मोठ्या ABCDमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, आता स्मॉल इथं सर्व ऑप्शन्स आहे. इथं तुम्ही क्लिक करून पाहू शकता तुम्हाला कुठलं पाहिजे कुठलं नाही. त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. टायटल केस वगैरे जे काय आहे ते हे आपल्याला वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेलमध्ये शिकवलेलं आहे. त्यासाठी हा काही एवढा मोठा पार्ट नाही आहे. तर हा तुम्ही पण करू शकता. आणि याचा शॉर्टकट की आहे Ctrl+A ऑल सिलेक्ट आणि त्यानंतर F3 बघू शकता. शिफ्ट F3 अप्पर केस, टायटल केस, लोअर केस, सेंटेन्स केस आणि टॉगल केस. ठीक आहे, तुम्ही कशावर जरी ओके केलं तरी बी. आणि त्यामध्ये काही अशा केस आहे जे 1, 2, 3 म्हणजे सेमच असतात. ठीक आहे, आता यामध्ये आपलं इकडं चालू होतं ते म्हणजे पॅरेग्राफ. टेक्स्ट प्रॉपर्टीजमध्ये आपण हेअरलाईन बघितली आहे, नो फिल बघितले, कलर फिल करणे मी तुम्हाला इथून सांगणार आहे. आता इथे आहे तुम्हाला अंडरलाईन तुम्हाला माहीत आहे कशी द्यायची आहे. अंडरलाईन U, सिंगल लाईन प्रत्येक अक्षराच्या खाली येणार. त्यानंतर सिंगल ट्रिक्स पूर्ण खाली येणार. त्यानंतर इथे भरपूर काही लाईन्स आहे, तुम्ही अप्लाय करून बघू शकता. कोरलवर आपल्या डबल लाईन. आता इथं प्रत्येक अक्षराच्या खाली डबल लाईन आली आहे. आता मी जसे इथून चेंज करत आहे तसे ते येणार समजा. म्हणजे तुम्हीही जर तुम्हाला कुठे द्यायचं काम पडलं तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, आता तुम्ही कधी बघत असाल की जो आपले अक्षर असतात म्हणजे 10th, 2nd वगैरे याच्या खाली जो TH असतो किंवा जो NS असतो तो खाली लिहिलेला असतो, बरोबर आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला ते गोष्ट खाली घ्यायची आहे. तर आपण यासाठी पहिले एक वर्ड टाईप करू. ठीक आहे, आता हे याच्या पहिले मला केस बदलू द्या. मी केस बदलण्यासाठी घेतला आहे Ctrl+A आणि शिफ्ट F3 शॉर्टकट. यानंतर आपण इथं आता मला याला टायटल केस द्यावी लागेल कारण आपल्याला काम करायचं आहे त्यावर. किंवा लोअर केस देऊन देऊ. आता हे तुम्ही म्हणत असाल की सर हे फील होत नाही आहे.
तर इथं ऑलरेडी इकडं आपण त्याच्यामध्ये जे आत्ता गोष्टी केलेल्या होत्या ते पूर्ण इथं अवेलेबल आहे, म्हणजे इथून आपण कट केलं नाही. आणि हा टेक्स्ट प्रॉपर्टीज आहे, यामध्ये जर तुम्ही काम करसाल तर ते तुम्हाला स्क्रीनवरून होणार नाही. आता मी ABला क्लिक केलं आणि नॉन करून टाकलं त्याला. आता आपण इथून सुद्धा काही गोष्टी त्याच्यावर अप्लाय करू शकतो. ठीक आहे. त्यासाठी आता TH आपल्याला छोटं करायचं आहे. तर TH छोटं करण्यासाठी मी गेलो इथं X2मध्ये. X2मधून इथं नॉन आहे आणि इथं बऱ्याच काही गोष्टी आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे करायचं आहे ते खाली करायचं आहे, वरी करायचं आहे, आपल्या हिशोबाने आपण करून पाहू शकतो. ठीक आहे. आता टेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आहे मी टेक्स्ट टूलच्या पहिल्या टूलमध्ये. ठीक आहे. आता हे जे बाकीची गोष्ट आहे हे सेम आहे. नंबरिंग खाली घ्यायची आहे, वरी घ्यायची आहे, काय करायचं आहे, फर्स्ट सेकंड, इथं फर्स्ट बघू शकता तुम्ही लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे गोष्टी काही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार नाही आहे, कारण आपल्याला टेक्स्ट नंतर टेबल मेनूसुद्धा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये जो आपली जुनी टेक्स्ट होती ती पेस्ट केली आहे मी परत. आता यामध्ये घेऊ आपण पॅरेग्राफमध्ये. आता इथं 2-3 लाईन आहे समजा. ठीक आहे. तर मी इंटर दाबून खाली करत आहे त्याला. ठीक आहे. तर यामध्ये आता ही लेफ्ट अलाइनमेंट आहे आणि ही अलाइनमेंट प्रॉपर्टी बारमधून सुद्धा चेंज करता येते. सेंटर, राईट, फुल जस्टिफाय आणि फॉर्स जस्टिफाय. ठीक आहे. आता याच्यामध्ये Ctrl+Z करून आपल्याला अंडू करून घ्यायचं आहे किंवा एडिटमध्ये जाऊन अंडू करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून सुद्धा लाईन चेंज करू शकता तुम्ही पॅरेग्राफमधून, जसे आपल्याला पाहिजे आपल्या इच्छेनुसार किंवा डिझायनिंगनुसार. ठीक आहे. आता यामध्ये हा जो पार्ट आहे हा पॅरेग्राफचा पार्ट आहे आणि हा पुस्तक, पेपर प्रिंटिंग, बुक प्रिंटिंग आणि एखादा लेटर हेड जर टाईप करायचं असेल तर त्यामध्ये पॅरेग्राफ वापरला जातो. त्यासाठी पॅरेग्राफ आपण इग्नोर करून डायरेक्ट आपण डिझाईन बनवताना घेणार आहोत, कारण तर त्याला वेळ लागणार आहे. आणि त्यामध्ये एक वेळ सेटिंग केली तर तुम्हाला स्वतःला पण समजून जाईल आणि जर आम्ही तुम्हाला डिझाईन बनवताना जर शिकवलं तरी ते चांगलं समजेल, म्हणजे आपण एक्सप्लेन करून सांगू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे फ्रेमचा पार्ट पण त्याच्यामध्ये काही एवढा महत्त्वाचा नाही आहे. आता हे त्याच्या त्याच्या मागं जे बॅकग्राऊंड आहे व्हाईट कलरचं त्याला हे फक्त रेड केलं आहे त्यानं आणि याच्यामधून आपण मल्टिपल कलर चॉईस करू शकतो त्याच्या मागं बॅकग्राऊंडमध्ये. आणि बॅकग्राऊंडमध्ये कोरलमध्ये कलर टाकत नसतात, त्यासाठी मी सिम्पल व्हाईट ठेवून देणार आहे, कारण तर कलर वापरत नसतात बॅकग्राऊंडमध्ये. असंच व्हाईटमध्ये ब्लॅक चांगलं दिसणार किंवा रेड किंवा कलर तुम्ही फॉन्टचा कलर चेंज करू शकता सरळ, त्यानंतर ते तुम्हाला समोर दिसणार आहे. ठीक आहे. आता हे कॉलमचा विषय आहे, हा सुद्धा पॅरेग्राफचा विषय आहे, हा पण आपण नंतर घेऊया पॅरेग्राफसोबत. आता आपला टेक्स्ट प्रॉपर्टीज टेक्स्ट मेनूमधला पहिला मेनू संपलेला आहे. त्यानंतर टॅब्स आहे, कॉलम्स आहे, बुलेट आहे, ड्रॉप कॅप आहे. ठीक आहे. या विषयासाठी आपल्याला पॅरेग्राफ लागणार आहे, तर पॅरेग्राफसाठी मी पहिलेच टेक्स्ट घेऊन ठेवलेली आहे. आता ही टेक्स्ट मी पूर्ण सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट मेनूमध्ये जाऊन ऑल सिलेक्ट इथून करू शकतो आपण टेक्स्ट. ठीक आहे. पण ऑल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की त्या पेजवरची पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट होणार, तर मला पूर्ण नाही करायचे, मला हेच पाहिजे फक्त एवढं. त्याला मी करेल Ctrl+A, याला करेल मी इथून कॉपी, इथून कट करूयात आपण चला. आणि मला इथं करायचं आहे एडिटमध्ये जाऊन पेस्ट. ठीक आहे. तर पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की तरी पण यावर काम होणार नाही, जे मेनू आहे ते ओपन होणार नाही. यासाठी याला म्हणतात आता पॅरेग्राफ. आता शिका तुम्ही पॅरेग्राफ. आता मी तुम्हाला पॅरेग्राफ दाखवतो. असा एक ड्रॉ करायचा, आपला जो टूल बार आहे मधला टेक्स्ट सिलेक्ट आहे. ठीक आहे. टेक्स्ट टूल सिलेक्ट आहे, त्यानंतरच हा फक्त पॅरेग्राफ येणार. यामध्ये मी आपले टेक्स्ट पेस्ट केली. ठीक आहे. आता याला तुम्ही जर छोटं करसाल तर ते ऑटोमॅटिक ॲडजस्ट करणार. ठीक आहे. आता यामध्ये आपण शिकूयात टॅब, कॉलम, बुलेट आणि ड्रॉप कॅप. आता मी तुम्हाला सर्वात पहिलं टॅब सांगतो. टॅबचं काम आपल्याला नाही आहे. आता हे जी स्पेस आहे याच्या मध्यात कोणत्या स्पेसला म्हणजे किती स्पेस द्यायची आहे, कोणत्या गॅपमध्ये किती स्पेस द्यायची आहे, त्यासाठी टॅबचा वापर केला जातो. आता मी इथे 5 जर केलं, 3 जर केलं तर तुम्ही पाहू शकता हे चेंज होणार. ओके केलं. आता हे इथे येणार टॅब आणि याच्यानंतर आपल्याला जर आपण टॅबवर जर क्लिक केलं तर ते चेंज होणार सर्व. म्हणजे एक वेळेस टॅब केल्यानंतर डबलच्या टॅबला किती हे ठेवायचं आहे आपल्याला,
त्यानंतर एक वेळेस टॅप केल्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला किती टॅप ठेवायचे. आता इथं जर आपण 4 केलं आणि ॲड केलं तर 1 होणार, 5 केलं आणि ॲड केलं आता हे दुसरा टॅप तयार होणार, आणि 6 केलं आणि ॲड केलं तर हे तिसरा टॅप हे होणार. आता याच्यामध्ये जर आपण इथं टॅब ओके करूया, त्याला टॅबवर क्लिक केलं, हे बघा एवढी गॅप घेतली आहे त्यानं. आणि आता जर आपण येथे जर टॅबवर क्लिक केलं तर हा त्याच्यापेक्षा जास्त गॅप घेणार. ठीक आहे, आता बघू शकता इथून याने एवढी स्पेस घेतली आहे आणि सेकंड टॅबनं एवढी स्पेस घेतली आहे, आणि आता थर्ड टॅब दोघांपेक्षाही जास्त स्पेस घेणार, कारण तर त्याचा अलाइनमेंट आपण 9 ठेवला आहे, पाहू शकता. ठीक आहे, याला म्हणतात टॅबचा उपयोग करणे. टॅबचा उपयोग आपल्याला पुस्तकमध्ये किंवा पेपर प्रिंटिंगमध्ये कामी येतात, बाकी जागी कामी येणार नाही. आणि आता कॉलम बघूया. कॉलम म्हणजे आता ही टेक्स्ट तुम्हाला सिंगल कॉलममध्ये दिसत असेल. आता मला याला 4 कॉलममध्ये मला हवी आहे टेक्स्ट. ओके, 4 कॉलममध्ये टेक्स्ट होणार. आपली टेक्स्ट कमी पडली आहे, त्यासाठी 4था कॉलम आपला फ्री आहे. तर मी काय केलं, सिम्पल टेक्स्टमध्ये गेलो, कॉलमला क्लिक केलं आणि इथे कॉलम फिल केले. आता याला करूया कॅन्सल आणि याला करूया अंडू. ठीक आहे, यानंतर आपण टेक्स्टमध्ये बघूया बुलेट्स. बुलेट लावल्यानंतर का कोणाला सांगण्याची गरज नाही आहे, कारण ते यूज बुलेटला क्लिक करा, ऑटोमॅटिक बुलेट अप्लाय होणार. इथून वेगवेगळ्या बुलेट चेंज करू शकता, तुम्हाला जे बुलेट पाहिजे ती ठेवू शकता. ठीक आहे, सिम्पल टेक्स्टमध्ये बुलेट. आता ड्रॉप कॅप हे कधी कधी आपण पेपर प्रिंटिंगमध्ये किंवा पुस्तकाच्या जागी बघतो, किंवा कुठल्याही एखाद्या मोठं बॅनर्स वगैरे राहते तर पहिलं जो अक्षर असते तो मोठा असते. म्हणजे आता याच्यामध्ये इथं हा डॉट दिलेला आहे, त्यामुळं हा काही मोठा होणार नाही, याला डिलीट करूया आपण. आणि नंतर टेक्स्टमधून ड्रॉप कॅपमधून यूज ड्रॉप कॅप बघू शकता, आय मोठा झाला. आता आय मोठा झाला, पण त्यानं लाईन किती कॅप्चर केले, 1 2 3. आता मला करायचं आहे 5 लाईन्स कॅप्चर. ओके, तर हे 5 लाईन 1 2 3 4 5, त्यानं 5 लाईन कॅप्चर करून आय मोठा झाला. तर त्यासाठी मी काय केलं, टॅबमध्ये ड्रॉप कॅप. आता फॉन्ट प्लेग्राऊंड हा कामीचा विषय नाही आहे, त्यासाठी याला थोडंसं आपण इग्नोर करूया. ठीक आहे, एडिट टेक्स्टसुद्धा कामी नाही आहे, तरी तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणताल सर तुम्ही सगळं इग्नोर करत आहे. एडिट टेक्स्ट, इथे एडिट जे केलं ते तिथे एडिट होणार. ओके, हे बघा स्पेस आली आहे, काही गरज नाही आहे आपल्याला तेवढ्या दूर जाऊन करायची, कारण तिथून स्पेस येते. बघा यामध्ये सुद्धा एडिट होते, फक्त एक ॲडिशनल ऑप्शन म्हणून टेक्स्टमध्ये ॲड केलं आहे त्यानं, ते म्हणजे टेक्स्ट एडिट. इंटर चॅप्टर्समध्ये आपल्याला ॲरो सिम्बॉल. आता एखाद्या गोष्टी पुढे बघता तुम्ही, इथं ॲरो दिलेला असेल. ठीक आहे, आता हा कुठून दिलेला असतो, टेक्स्टमध्ये इंटर चॅप्टर्स. याचे शॉर्टकट आहे Ctrl F11, आणि इथून तुम्ही याचा ॲरो देऊ शकता. हे बघा कुठलाही ॲरो जे तुम्हाला द्यायचा आहे तो डबल क्लिक करावं लागेल त्याला, ॲरो. ठीक आहे, आता सिम्बॉल द्यायचे आहे मला. याच्यामध्ये नंबर्स आहे, मार्क्स आहे, करन्सी आहे, क्लोज करन्सी. आपल्याला जो हा लागतो ना रुपीजचा लोगो किंवा RS, ते इथून देणार. आणि सिम्बॉलमध्ये जाऊन पाहू शकता कम्प्युटर्स, आपल्याला जे फोन कम्प्युटर्सचे जे लोगो लागतात ना ते लोगो भेटून जाईल आपल्याला. आता मल्टिपल इथं क्लिक होऊ नये त्यासाठी आपल्याला लोगो दिसत नाही आहे, पण खाली पाहू शकता आपण. ठीक आहे, यामध्ये जे हे आयकॉन्स आहे जे आपण व्हॉट्सअपसाठी वापरतो ते, आणि मल्टिपल यामध्ये तुम्हाला लोगोज वगैरे भेटून जाईल फोनचे. आता इथे 2-3 गोष्टी काहीतरी क्लिक आहे, त्यासाठी ते आपल्याला भेटत नाही आहे. ठीक आहे, आता हे तुम्ही नंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला काम पडेल डिझायनिंगमध्ये, त्यावेळेस ते सिम्बॉलचं ऑप्शन करू शकता तुम्ही. आता मला याला करायचं आहे कॅन्सल, आणि मला करायचं आहे अंडू, म्हणजे हे नको आहे आपल्याला बाकीच्या गोष्टी कन्फ्यूज होण्यासाठी. आणि त्यानंतर आपण टेक्स्ट बारमध्ये बघतोय इथं इंटर चॅप्टर्स आता आपलं चालू होतं, आणि इंटर फॉर्मॅटिंग कोड हा आपल्या कामी नाही आहे. आता येथे पण सेम तेच आहे, टॅब आणि कोड कुठला कोड कुठं वापरायचा आहे, आणि EMD. आता हे सुद्धा आपण डिझायनिंगमध्ये वापरणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी याचे सर्वांचे शॉर्टकट आहे, ते तुम्ही कोरलमध्ये जाऊन बघू शकता. आणि याचा यूज आपल्याला करायची गरज नाही, कारण आता हा जो आयकॉन दाखवत आहे तुम्हाला समोरच्या जे दाखवत आहे तुम्हाला पॅरेग्राफ किंवा जे काही असेल ते, आता त्यामध्ये हे इथे सिम्पल आहे. हे बघा दिलं आहे मी, कीबोर्डमधून सुद्धा होणारे कामं आहे ते. फक्त खूप मोठ्या गोष्टीला आता 50 पेजेस पुस्तक माझं टाईप करणं झालं आहे, आणि त्यामध्ये एकच गोष्ट मला ॲड करायची आहे. तर Ctrl A मधून
इंटर पॅरेग्राफ किंवा इंटर फॉर्मॅटिंग कोडमध्ये जाऊन तुम्ही सरळ हे ॲड करू शकता, तो त्याच जागी घेणार. हे कोरलची खासियत आहे. म्हणजे कोरल हे मोठं काम करण्यासाठीच असते, पुस्तक वगैरे प्रिंट करण्यासाठी. तर तिथून तुम्ही लगेच ती गोष्ट एकच वेळेस सर्वांना अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता टेक्स्ट फ्रेमसुद्धा आपल्या कामाचा विषय नाही आहे. शॅडो इफेक्ट वगैरे आपण इकडे शिकणार आहे टूलबारमध्ये सुद्धा, त्यासाठी त्याला इग्नोर करूयात आपण. आता आपलं झालं आहे. आता आपण आलं आहे स्टार्टिंग 10 टेक्स्ट. ठीक आहे. हे सुद्धा ऑप्शन आपल्याला कामी येऊ शकते, पण याला आपल्याला पॅरेग्राफ व्यतिरिक्त टेक्स्ट लागणार आहे. ठीक आहे. त्यासाठी ते ऑप्शन आपण डिझायनिंगमध्ये कामी येणार आहे, तर ते डिझायनिंगमध्ये ऑप्शन घेऊ शकतो. आता इथं एलिगेंट टू बेसलाईन याचं शॉर्टकट आहे F12. मला बघू द्या पहिले, कारण तर आम्हीही यातल्या काही गोष्टी यूज केलेल्या नाही आहे, कारण त्या या गोष्टीचा वापर कधी करायची गरज पडली नाही आपल्याला. ठीक आहे. अच्छा, कलर फिल करण्यासाठी असू शकते फक्त, बाकी कुठलाही उपयोग नाही आहे याचा. आणि आम्ही आउटलाईन वगैरे अच्छा F12 आपल्याला कोरलमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. F12 आपण कुठलीही आउटलाईन देऊ शकतो. सिंगल जरी F12 क्लिक केलं तरी हे गोष्टी येणार. आणि जर आता यांनी आपल्याला कोरलमधून सांगितलेलं आहे की कंट्रोल F12 ने तेच होणार. सॉरी, शिफ्ट, आपला जे शिफ्ट आहे ना, शिफ्ट F12. आता हे बाकी अशा काही गोष्टी आल्या की क्लोज करून टाकायचे किंवा अंडू करून टाकायचे त्याला. ठीक आहे. आता आपण करूया शिफ्ट F12. आता हे कलर फिल करणार फक्त आउटलाईनसाठी, बघू शकता. ठीक आहे. आणि आउटलाईन अशी देण्यापेक्षा सरळ आपण इथून सुद्धा आउटलाईन देऊ शकतो. बघा, माऊसचं राईट बटन क्लिक करून मला जे पाहिजे ती आउटलाईन मी देऊ शकतो. ठीक आहे. आता अशा काही गोष्टी आहे जे आतमधून कामी होतात, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला इथं प्रॉपर्टी बारमधून सुद्धा ऑटोमॅटिकली तुम्ही करू शकता. बुलेट ॲड होतात, इथून तुम्हाला टेक्स्ट प्रॉपर्टीज दिसतात. Ctrl+T शॉर्टकट आहे त्याचं. त्यानंतर आपण टेक्स्टमध्ये जे मेन आहे तेच घेणार आहे. त्यासाठी आपल्याला इथून आपण हे ऑप्शन्स इग्नोर करणार आहे. हे आपल्याला आता फक्त इथं आहे वर्टिंग टूलमध्ये ग्रामर म्हणजे जे स्पेलिंग मिस्टेक वगैरे असतात ते चेक होतात. यामध्ये आपली काही स्पेलिंग मिस्टेक आहे का आपण चेक करू. स्पेलिंग चेकमध्ये आता हे जे ऑप्शन आहे हे 2017ला सपोर्ट करत नाही आहे स्पेलिंग चेकचं, आणि यामध्ये स्पेलिंग चेक नाही आहे काहीच, कारण तर मी हे पूर्ण स्पेलिंग गुगलहून घेतलेले आहे त्यासाठी. तरी पण स्टार्ट करून बघूया काही आहे का. तर नाही, स्टार्टच नाही होत आहे, त्यामुळं यामध्ये एक स्पेलिंग मिस्टेक नाही आहे कुठलीच, किंवा हे ऑप्शन या व्हर्जनला सपोर्ट करत नाही आहे. ठीक आहे. आणि स्पेलिंग मिस्टेक जरी असली तरी कोरलमध्ये डायरेक्ट त्याच्या खाली अंडरलाईन येऊन जातात. तर ते अंडरलाईनला तुम्ही राईट क्लिक केलं तर सरळ इथं तुम्हाला स्पेलिंग चेकचं ऑप्शन येईल, किंवा ग्रामॅटिक. इथून तुम्ही सरळ क्विक करेक्टसुद्धा करू शकता. जे कुठली स्पेलिंग मिस्टेक असेल तर इथून क्विक करेक्ट करू शकता, कारण तर स्पेलिंग मिस्टेक इथे तुम्हाला दाखवणार. याच्या खाली लाईन येणार, किंवा याच्या खाली एक अशी लाईन येणार जे आपल्याला वर्डमध्ये शिकवलेलं असते कोणत्या लाईनला काय म्हणतात ते. त्यानंतर यामध्ये आहे चेंज केस, बघू शकता लास्टला चेंज केसमध्ये सेम आहे. मी तुम्हाला टेक्स्टमध्ये जे सांगितलं आहे सर्वात पहिले तिथं चेंज केस म्हणजे अप्पर केस, टायटल केस, लोअर केस वगैरे लावणे. याचं शॉर्टकट आहे शिफ्ट F3. आता मी तुम्हाला शिफ्ट F3 दाखवतो. Ctrl+A केलं मी, पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट केली, शिफ्ट F3 आलं. सेम, काहीच करायची गरज नाही. एकच गोष्ट 4 वेळेस सांगलेली आहे टूलबारमध्ये, आणि ते फक्त वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सांगितलेली आहे. त्यासाठी आपण खालच्या ऑप्शनसुद्धा आता इग्नोर करणार आहे. आता ह्या ऑप्शनचं तुम्हाला काहीच काम नाही, कारण त्या ऑप्शनमध्ये सांगत आहे पॅरेग्राफ 1 आहे, लाईन्स 10 आहे, वर्ड 71 आहे, चॅप्टर्स 430 आहे, 403 आहे, आणि फॉन्ट कुठला आहे आणि फॉन्ट यूज कुठला आहे. ठीक आहे. किती फॉन्ट आपण यूज केले आत्तापर्यंत याला म्हणतात स्टॅटिस्टिक. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत टेक्स्टमध्ये काय काम केलं आहे टेक्स्ट टूलमध्ये. आणि हे कोरलच्या सर्वात आखरीला सर्वच टूलमध्ये ऑप्शन आहे. फॉन्ट लिस्ट ऑप्शन हे सुद्धा आपल्या कामी नाही आहे. फॉन्ट लिस्ट म्हणजे फॉन्ट इन्स्टॉल करणे, कोरलमध्ये लिस्ट करणे. आणि जर तुम्ही एखादा फॉन्ट इन्स्टॉल करत आहे तर त्याला इन्स्टॉल करता वेळेसच तिथं तुम्हाला काय दाखवते ते की इन्स्टॉल टू ऑल युजर. त्यावेळेस त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर ऑल युजरमध्ये ते ऑटोमॅटिक इन्स्टॉल होणार. कोरल, फोटोशॉप जे काही असेल ते.
तर टेक्स्ट टूल माझ्या तऱ्हेने मी सांगितलं, तुम्हाला समजलं असेल. जर काही समजलं नसेल तर विचारू शकता. आणि जे तुम्हाला कामीच्या वस्तू आहे ते आपण टोटली डिझायनिंगमध्ये सांगणार आहे, त्यासाठी याचं आपल्याला काम नाही. ठीक आहे. आणि टेक्स्ट टूलमध्ये एकच टूल आहे फक्त, टेक्स्ट प्रॉपर्टीज. या टूलला जर तुम्ही क्लिक केला तर सगळं काम जेवढं टेक्स्ट टूलमध्ये तिथं होतं, मेनू बारमध्ये जाऊन टेक्स्ट मेनूमध्ये जेवढं काम होतं तेवढं काम पूर्ण टेक्स्ट प्रॉपर्टीजमध्ये या साईटला सुद्धा होतं, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता यानंतर आपण वळूया टेबलकडे. टेबल हा एकदम छोटा मेनू आहे आणि तो फास्ट होऊन जाईल, असं काही त्याला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे. टेबल, इन्सर्ट टेबल. आता क्रिएट न्यू टेबल म्हणजे मला इथं रो, कॉलम्स, हाईट आणि विड्थ. ठीक आहे. मला 5 कॉलम पाहिजे, 5 रो पाहिजे आणि 4 कॉलम पाहिजे मला. ठीक आहे. आणि हाईट 4x4 पाहिजे, कारण तर ते सेम आलं पाहिजे. ठीक आहे. ओके, इन्सर्ट. आता इथं तुम्ही 15चा करा किंवा 35चा करा, सेम तुम्हाला तेच टेबलमध्ये जाणे, क्रिएट न्यू टेबल करणे आणि अप्लाय करणे. ते तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तिथे ते कॉलम तयार करून देणार. तर मी तुम्हाला करून दाखवतो. 50. मी आता टॅप क्लिक केलं, टॅप क्लिक केल्यावर खाली येत असते ऑटोमॅटिक. मला पाहिजे 50x50, साईज पाहिजे 4. तो क्रिएट होता आय थिंक, कारण तो वर्क नाही करता कम्प्युटर. झालं. आता एवढं जर आपण टेबल क्रिएट केला त्यामुळे तो वेळ घेतला आहे त्यानं थोडा, कारण तर 50 रो आणि 50 कॉलम 4x4 मध्ये तयार केलं आहे आपण. त्यासाठी कम्प्युटरसुद्धा स्लो वर्क करता. यासाठी हे कॉलम आपण डिलीट करूया आणि आपल्या मेन्यूकडे वळूया. डबल टेबलमध्ये आता इथं दाखवत आहे कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल, कन्वर्ट टेक्स्ट टू टॅब. आता हे सुद्धा टॅबमध्ये आहे, म्हणजे आपली जी टेक्स्ट आहे आपल्याला त्या टॅबमध्ये ठेवायची आहे की पॅरेग्राफमध्ये यूज करायची आहे की डिफरंट. म्हणजे आता मला याच्यामध्ये यूज करायचे आहे, समजा Ctrl+Z अंडू. आता मला याच्यामध्ये यूज करायचे आहे, ते ऑटोमॅटिक पॅरेग्राफमध्ये येत आहे. क्लिक केल्यावर बघू शकता तुम्ही. ठीक आहे. कारण ते इथं टेबलमध्ये पॅरेग्राफ सिलेक्ट करून आहे ऑलरेडी. कन्वर्ट टेक्स्ट टू मध्ये आपण पॅरेग्राफ सिलेक्ट केला. त्यानंतर इथे सिलेक्ट करून तो टूल तुम्हाला ओपन होऊन जाईल. ठीक आहे. आता इन्सर्ट. इन्सर्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे ॲड करणे. इथं मी सांगणार नाही आहे, तरी एक वेळेस तुम्हाला ट्राय करून दाखवून देतो. मित्रांनो, आता कन्फ्यूज होण्यापेक्षा काय करूया, आपण घेऊया फक्त 3-3 याचा टेबल. 3-3 6. ठीक आहे. म्हणजे हा छोटा टेबल आहे आणि तुम्हाला लवकर लक्षात येईल. इन्सर्ट करणे तर तुम्हाला लक्षात आले आय थिंक. आता डबल क्लिक करण्याचं असं. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही असं सिलेक्ट केलं, आमच्याकडून होत नाही आहे. असं होणार नाही. डबल क्लिक करा आणि नंतर ड्रॉ करा माऊसने. त्यानंतर टेबलमध्ये जा, इन्सर्टमध्ये जा आणि इथं दाखवत आहे तुम्हाला रो, कॉलम, लेफ्ट, राईट कुठे तुम्हाला ॲड करायचे तिकडे करू शकता. मी आता लेफ्ट केलं, लेफ्ट झाले. टेबलमध्ये जाऊन तुम्ही इन्सर्ट कॉलमला राईट करा, राईट होणार. ठीक आहे. आता जे काही आपल्याला कॉलम, रो जे काही ॲड करायचे आहे ते समजा ॲड करू शकता. मी आता राईट केलं होतं पहिले, आता लेफ्ट करतो आहे. ठीक आहे. त्याच्या लेफ्ट साईडला झालं म्हणजे हे मधात झालं आणि तो तिकडे सरकलं. म्हणजे आपण जे सिलेक्ट केलं आहे त्याच्या लेफ्टमध्ये झाला आहे ते इथे, आणि जो आपण सिलेक्ट केलेला पार्ट होता तो साईडला गेला आहे. ठीक आहे. हे झालं मध्ये. याला म्हणतात इन्सर्ट करणे. टेबलमधून कॉलम इन्सर्ट. आता सेम आहे. आता काय मी बाकीच्या 3 गोष्टी करून दाखवणार नाही. जे तुम्हाला करायचं आहे, डबल क्लिक करा, सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा. इन्सर्टमध्ये जाऊन तुम्हाला जे कुठलीही गोष्ट कुठे पाहिजे आहे ती इन्सर्ट करा. ते ऑटोमॅटिक लेफ्ट राईट इन्सर्ट होणार. त्याच्यात तुम्हाला मध्ये कॉलम ॲड करायचा आहे, मध्ये इन्सर्ट करू शकता. मधात म्हणजे वरी करायचं आहे वरी करू शकता, खाली करायचं आहे खाली करू शकता. यासाठी तुम्हाला जायचं आहे टेबलमध्ये. आता आपण अंडू करून घेऊया. टेबलमध्ये जाऊन इन्सर्टमध्ये जाऊन तुम्ही ते इन्सर्ट करू शकता. आता सिलेक्ट. आता तुम्हाला एखादी रो सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. आता सिलेक्ट करण्यासाठी ते जायची गरज नाही. इथून तुम्ही असं सुद्धा ड्रॉ करून सिलेक्ट करू शकता. हे बघा, म्हणजे मला हे 4 सिलेक्ट करायचे आहे तर मी इथं डबल क्लिक करेल आणि सिलेक्ट करेल. इथं डबल क्लिक करेल आणि सिलेक्ट करेल. इथं डबल क्लिक करेल आणि सिलेक्ट करेल. ठीक आहे. तर सिलेक्टचं पण काम आपलं झालेलं आहे. आता डिलीट. आता मला एखादा रो नाही पाहिजे, तर समजा मला हे 2 नाही पाहिजे, तर मी टेबलमध्ये जाईल, डिलीटमध्ये डिलीट रो. खालची एक पूर्ण डिलीट झाली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये विषय कसा येतो की आपल्याला जी सिलेक्ट करून डिलीट करायची आहे ती होणार. आता डिलीट टेबल. आता इथं डिलीट टेबलला जर क्लिक केलं तर पूर्ण टेबलच डिलीट होणार. अंडू करतो मी Ctrl+Z. 2 वेळेस अंडू केलं मी.
त्यासाठी आता मला या साईडची पूर्ण तिन्ही रोसुद्धा डिलीट करायचे आहे. तर मी टेबलमध्ये जाईल, डिलीटमध्ये जाईल, सिंपल क्लिक केलं, डिलीट. आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे ही एक्सेलचा पार्ट आहे. एक्सेलमध्ये जर आपण शिकलात तर इथे माझ्याकडून तुम्हाला शिकून घेण्याची काही गरज नाही आहे, कारण हा सेम एक्सेलसारखा चालणारा पार्ट आहे. आता डिस्ट्रीब्यूटमध्ये सुद्धा तेच ऑप्शन आहे, म्हणजे साईज लावणे. आता कधी कधी आपलं कॉलम असं तयार होतो, बरोबर आहे. आता हे झालं आपलं लांब, आणि याचा तुम्हाला उपयोग काहीच होणार नाही, कारण तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार की असं कसं झालं, हे म्हणजे उंची आहे, आता याच्यामध्ये टाईप कसं करणार, अक्षरं दिसत नाही आहे. ठीक आहे, यासाठी सिंपल ऑप्शन आहे डिस्ट्रीब्यूटमध्ये जाऊन तर तुम्हाला एक्झॅक्ट कॉलम आणि एक्झॅक्ट रो देणार, म्हणजे तो फिक्स तुम्हाला चौकोनी करून देणार. असं म्हणजे सेम साईज राहणार, रोची बी आणि कॉलमची बी साईज सेम राहणार आहे. ठीक आहे, आता त्यामध्ये मी इंटरेस्टेड नाही आहे इथून जाण्यासाठी. त्यासाठी मी सरळ पहिलेच ज्यावेळेस आपण टेबलमधून इन्सर्ट केला आहे, क्रिएट केलं आहे, त्याच वेळेस मी एक्झॅक्ट साईज ठेवली आहे 3x3 4x4. त्यासाठी ते व्यवस्थित पहिलेच तुम्ही इन्सर्ट जर केलं तर डबल तुम्हाला कामं करण्याची गरज भासणार नाही. ठीक आहे, आता यामध्ये आपण आपला जो टेबल होता तो अंडू करून घेऊ. हे तुमच्यासाठी सर्व स्क्रीनवरून करून दाखवणे आहे, नाही तर Ctrl+Z जर प्रेस केलं तर सरळ अंडू होणार. ठीक आहे, आता आपलं वर्कआउट चालू आहे. टेबलमध्ये मर्ज टेबल, स्प्लिट रो, मर्ज टेबल करून दाखवतो तुम्हाला मी. आता मला हे दोन मर्ज करायचे आहे. टेबलमध्ये जा, मर्ज टेबल होऊन जाणार. ठीक आहे, टेबलमध्ये मर्ज टेबल. आता तुम्हाला एका जागी जर जोडायचे आहे, हे दोन मला एका जागी जोडायचे आहे. टेबलमध्ये मर्ज टेबल, संपला विषय. कॉलम मर्ज करायचा आहे, तुम्हाला काय मर्ज करायचं आहे ते तुम्ही इथून करू शकता. आता मला हे पण मर्ज करायचं आहे, तिथं मर्ज प्लेस, याचं शॉर्टकट आहे Ctrl+M प्रेस करून बघूया, झालं. ठीक आहे, आता आपल्याला जे काही मर्ज करायचं आहे ते आपण टेबल कुठला मर्ज करायचा आहे ते तिथून करू शकतो. आता मी करतोय अंडू, Ctrl+Z. ठीक आहे, आता टेबलमध्ये बघू द्या मला काय आहे. त्यासाठी आपल्याला एक टेबल सिलेक्ट करावं लागेल. ओके, 2 करूयात. यामध्ये आता आहे स्लिप्ट इन्फो रो. यामध्ये तुम्हाला मध्येच किती रो पाहिजे आहे. आता याच्यामध्ये मला 5 पाहिजे आहे, तर इथे 5 होणार सरळ 1 2 3 4 5. आता हा एक बॉक्स आणि हे 4 बॉक्स म्हणजे 5 बॉक्स. जर याच्यामध्ये तुम्हाला रोज ॲड करायचे असेल तर आता याला करूया आपण अंडू. आणि टेबल्समध्ये परत आपण गेल्यानंतर इथं शिफ्ट रो केले. आता इथं शिफ्ट इन्फो कॉलम्स म्हणजे सेम. आता मला कॉलम पाहिजे तर मी कॉलम करेल. आपण पहिल्याच ऑप्शनला क्लिक केले. टेबलमध्ये गेल्यानंतर आपलं ऑप्शन आहे सर्वात लास्टचं फर्स्ट नंबरचं ऑप्शन, खालून सेकंड नंबर. ठीक आहे, आता इथं मला कॉलम्स पाहिजे आहे 2, ऑटोमॅटिक 2 कॉलममध्ये कन्वर्ट होणार ते. ठीक आहे, आता यामध्ये आपण टेबलमधलं जवळपास अनमर्ज, आता मला ह्या जे लेयर्स आहे ह्या अनमर्ज नको आहे. आता हे मर्ज केलं आहे आपण कॉलम ॲड करून, किंवा आपण आता तुम्हाला एक वेळेस परत मर्ज करून दाखवतो. टेबलमध्ये जाऊन आपण केलं आहे मर्ज, तर आता मला हे मर्ज नको आहे, तर मला इथे जाऊन अनमर्जवर क्लिक केलं की सरळ ते अनमर्ज होणार. हा आहे टेबलचा पार्ट. जर मी सांगतोय तुम्ही ऐकताय, हो सर आम्हाला समजलेलं आहे, तर तुम्हाला काही समजणार नाही. टेबल हा पार्ट इथे सुद्धा आहे, आपण इथून सुद्धा शिकला असता रोमध्ये, पण आता हा आपल्याकडून स्किप केला जाईल टूल बॉक्स शिकताना. ठीक आहे, कारण तर टेबल आपण वरून शिकलेला आहे आणि यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला समजण्यालायक आहे. तेवढं डीपमध्ये जाऊन नॉलेज आम्ही तुम्हाला देऊन वेळ वाया घालण्याची गरज नाही आहे. आणि तुम्ही करून बघितल्याशिवाय असं पण तुम्हाला काही समजणार नाही आहे, कारण तो कोरलमध्ये अंडू म्हणजे Ctrl+Z एक असं ऑप्शन आहे जे सगळीकडेच वर्कआउट करतं. तुम्ही कुठलीही चूक करा, काहीही करा, लगेच तुम्हाला Ctrl+Z, याच्यावर बॉक्स टाका Ctrl+Z, इथे बॉक्स टाका Ctrl+Z. चुका कोरलमध्ये माफ केल्या जातात, त्यासाठी काही विषय नाही, काहीही करून बघू शकता आणि सक्षम होऊ शकता. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही करून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही. आता आपण उद्या घेऊया टूलबार एकदम छोटा आहे टूलबार. आणि विंडोज थोडं मोठं आहे, पण विंडोजच्या काही गोष्टी आहे ज्या आपण आपल्याला प्रॉपर्टी बारमध्ये ऑलरेडी आहे त्या गोष्टी, त्यासाठी ते इन्सर्ट करायचे. वर्कस्पेस वगैरे जे काय असेल ते वर्कस्पेसमध्ये बघू शकता मेनू. ठीक आहे, टूलबार झालं, इथं कलर पॅलेट झाला, तर कलर पॅलेट कुठला सिलेक्ट करायचं काय
यामधल्या बऱ्याच गोष्टी उद्या आपण विंडोजमधल्या बऱ्याच गोष्टी लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद. प्रॅक्टिस करा आणि लक्ष देऊन ऐका काय बोलताय ते, मी समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे.